सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। सुनेत्रा पवार यांचा आज संध्याकाळी 5 वाजता शपथविधी सोहळा पार पडेल। सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री त्यामुळे ठरतील। सुनेत्रा पवार राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा देखील होणार आहेत। सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीची तयारी देखील सुरू करण्यात आली आहे। त्यामुळे महाराष्ट्राला आज पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळणार आहेत। उपमुख्यमंत्रीपदी अखेर सुनेत्रा पवार यांच्याच नावावरती शिक्कामोर्तब झालाय। अजित पवार यांच्या अकाली निधनानं रिक्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी देखील सुनेत्रा पवार यांची आज निवड केली जाईल। त्यानंतर त्यांच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथविधी सोहळा देखील पार पडणार आहे। या शपथविधी सोहळ्यासाठी सुनेत्रा पवार मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत। सुनेत्रा पवार यांच्यासह जय पवार देखील मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री व्हाव्यात म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते फडणवीसांना भेटले। 2 दिवस त्यांची चर्चा झाली। 2 वेळा मुख्यमंत्र्यांबरोबर बैठका झाल्या आणि अखेर आज विधिमंडळ पक्षनेत्याच्या बैठकीसाठी सुनेत्रा पवार आणि जय पवार मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत। सुशांत सावंत आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातील अधिकची माहिती देतील। सुशांत, सुनेत्रा पवार आणि जय पवार मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत आणि आज किती वाजेपर्यंत शपथविधी पार पडेल? त्याआधी विधिमंडळ पक्षनेत्याची जी बैठक होईल त्यात त्यांची पक्षनेतेपदी निवड केली जाईल। कस्तुरी, आता मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी ते शासकीय निवासस्थान आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं देवगिरी। अर्थात अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांची जागा जी आहे ती रिक्त झालेली आहे आणि या जागेवर अर्थातच त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची आता वर्णी लागणार आहे। संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील। मात्र त्याआधी याच बंगल्यावर काही घडामोडी ज्या आहेत त्या घडताना बघायला मिळतील। कारण काल मध्यरात्री 3:15च्या सुमारास सुनेत्रा पवार, जय पवार हे बारामतीतून मुंबईमध्ये दाखल झाले आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने हालचाली ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत। आपण बघितलं असेल तर अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर उपमुख्यमंत्री कोण होणार अशी चर्चा 2 दिवसापासून रंगलेली होती। काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी एक बैठक झाली। या बैठकीला छगन भुजबळ, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे हे होते। त्यांनी तो प्रस्ताव जो आहे तो मुख्यमंत्र्यांकडे दिला। मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं की तो तुमच्या पक्षाचा अधिकार आहे, तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य आहे। अर्थात आता निर्णय झालेला आहे की सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करावं। अजित पवार यांच्याकडे जे नेतृत्व होतं ते आता सुनेत्रा पवार सांभाळणार आहे। आपण बघतोय की याच निवासस्थानी आता सुनेत्रा पवार आहेत, जय पवार आहेत आणि दुपारी 2 वाजता राष्ट्रवादीच्या काही आमदारांची बैठक होणार आहे विधिमंडळात। जे राष्ट्रवादीचे आमदार आहेत ते सगळे आता येतील। सर्वांना काल निरोप गेलेला आहे पक्षाकडून। आज आल्यानंतर सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी म्हणजे पक्षाच्या नेतेपदी निवड होईल, विधिमंडळ नेतेपदी, आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं पुढची प्रक्रिया जी आहे ती लोकभवन येथे सुरू होईल। अर्थातच आपण जर बघितलं असेल तर अजित पवार यांनी अकाली त्यांचं निधन झालेलं आहे। त्यानंतर उपमुख्यमंत्री खऱ्या अर्थानं कोण हवा, तर कार्यकर्त्यांची भावना होती की अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, तर राष्ट्रवादीच्या काही प्रमुख नेत्यांची देखील हीच मागणी होती आणि त्यानुसार आता निर्णय जो आहे तो झालेला आहे। अर्थात एकत्रीकरणाचा निर्णय अद्याप झालेला नाही। एकत्रीकरण होणार का हा आता पुढचा प्रश्न आहे। मात्र सुनेत्रा पवार यांना आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली जाईल। त्याचसोबत त्यांची पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपदी देखील आजच निवड होऊ शकते अशी देखील आपल्याला माहिती मिळते। कस्तुरी, बरं, धन्यवाद सुशांत तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी। त्यामुळे आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ज्या वेगवान घडामोडी घडतात त्याचे अपडेट्स तुमच्याकडून घेत राहू। मुंबईमध्ये आज दुपारी 2 वाजता विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडते। विधिमंडळाच्या कॅबिनेट सभागृहामध्ये आमदारांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार आणि खासदार या बैठकीसाठी निमंत्रित असतील। सुनेत्रा पवार देखील बैठकीला उपस्थित राहण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। या बैठकीमध्ये राष्ट्रवादीचा गटनेता निवडला जाईल। सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याबाबत प्रस्तावही ठेवला जाईल। आमदारांच्या संमतीचं पत्र पुढे मुख्यमंत्री आणि राज्यपालांकडे सोपवलं जाईल आणि त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवार यांचा शपथविधी होईल। आज दुपारी 2 वाजता मुंबईमध्ये विधिमंडळाच्या कॅबिनेट सभागृहात आमदारांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आले आणि या बैठकीला सुनेत्रा पवार देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे। आमदारांच्या बैठकीमध्ये गटनेता निवड आणि सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याबाबत प्रस्ताव ठेवला जाईल आणि त्यानंतर आमदारांच्या संमतीचं पत्र मुख्यमंत्री आणि तसंच राज्यपालांना दिलं जाईल। राज्यपालांच्या संमतीनंतर उपमुख्यमंत्री पदाची शपथ सुनेत्रा पवार या घेतील।
त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवार यांचा शपथविधी लोकभवनात होणार आहे. विधानसभा विधान परिषदेत उपस्थित राहतील. त्याचबरोबर ती खासदार उपस्थित राहतील आणि यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये ती बैठक त्या ठिकाणी पार पडेल. सर, पक्षाचा नेता निवडला जाईल. साहेब सगळ्यात जास्त माहिती माननीय मुख्यमंत्री महोदयांना देण्यात येईल अच्छा आणि त्याच्या संदर्भातला निर्णय मुख्यमंत्री घेतील. मी आता जे सांगितलं की आपल्याला वस्तुस्थिती सांगितली की उद्या 2 वाजता विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नेता त्या ठिकाणी निवडला जाईल. आमच्या आमदारांच्या जनतेच्या मनामध्ये आहे ते आम्ही त्या विषयावरती एकत्रितपणाने चर्चाही केलेली आहे. मी मगाशीच पत्रकारांना सांगताना सांगितले की महिन्याशी सुद्धा आम्ही रात्री या विषयावरती बोलणार आहोत. पण धार्मिक विधी त्या ठिकाणी सुरू होते त्यामुळे त्यांचं आमचं काही बोलणं झालेलं नाही. पण त्याही उद्याच्या बैठकीला उपस्थित राहणं आम्हाला अपेक्षित आहे. मी आता इतकं स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं की उद्या दुपारी 2 वाजता विधिमंडळ पक्षाची बैठक आहे. बहिणींचं आमचं रात्र आम्ही त्या ठिकाणी बोलणं करणार आहोत. पक्षाचे विधानसभा विधान परिषद सदस्य आणि त्याचबरोबर ते खासदार त्या ठिकाणी उपस्थित असतील. पक्षाचे प्रमुख नेते मंडळींना सुद्धा त्या ठिकाणी बोलवलं जाणार नाही. तर आजच्या राष्ट्रवादीच्या बैठकीसाठी सुनील तटकरे यांनी विधान भवनामध्ये पत्र दिलेलं आहे. या बैठकीमध्ये पक्षनेता निवडला जाईल अशी माहिती सुनील तटकरे यांनी दिली आहे. पक्षनेत्याबाबत मुख्यमंत्र्यांना अवगत केलं जाईल, मग मुख्यमंत्री निर्णय घेतील अशी देखील माहिती सुनील तटकरे यांनी दिली आहे. उद्या विधिमंडळ पक्षाची बैठक होईल. त्याच्यामध्ये नेता निवडला जाईल. नेता निवडीच्या संदर्भात मुख्यमंत्री महोदयांना अवगत केलं जाईल आणि त्याच्याचा निर्णय मुख्यमंत्री महोदय घेतील.